तुम्ही जे आरोप केले होते, समीर पाटलांचं नाव घेतलं होतं, या सगळ्या घायवळ प्रकरणात आधी फडणवीस त्यानंतर अजित पवारांनी काल तुमच्या बॉसने तुम्हाला धमकी दिल्याची बातमी आहे. काय नेमकं प्रकरण आहे? शिंदेंनी भेटीत तुम्हाला काय सांगितलं? इकडे बघ, याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे, पण तरी मी तुमच्याशी बोलतो. निलेश गायकवाड प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत, जे जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष कोथरूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते, याच्यावर आम्ही सगळ्यांनी बोलत होतो. आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायकवाड टोळीचे सदस्य, त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात, त्याचा त्यांनी खुलासा करा. हा सोपा माझा विषय. आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे, हा माझा विषय. त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये फेरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली. आपण बघत अत्यंत इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. ही पोलिसांना विनंती का करावी लागली? तर एक गुन्हेगार मोकाट वर्षानुवर्ष त्या कोथरूड आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात, त्याच्यामुळे ही नामुष्की पोलिसांवर ओढली गेली. ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढला असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा. साधाच माझा प्रश्न होता. आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण? तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात, आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि ह्यांना आपण प्रश्न विचार. आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपऱ्याला जाऊन विचारणार का पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे. ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता. मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो. मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो. आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली. मी फक्त म्हणलो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घोटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता. मग आज समीर पाटील कोण आहे? तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली. मी धंगेकरांकडे आबरून नुकसान भरपाई दावा दाखल करेन, मी 100 कोटीचा मालक आहे, मी हे करतो, मी ते करतो. मी म्हणलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज नाही, पुणेकरांना चॅलेंज देत आहे, रवी धंगेकर पुणेकर, माझा तसं म्हणायला गेलं तर निलेश गायकवाडचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कधी आला, पण मला त्रास नाही. पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढते त्याच्या बोलणं हे करतोय माझं. आणि मी या पुणे शहरामध्ये 30-40 वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं. आणि माझी बांधिलकी पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याला आलेलं संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही. आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुडदे पडतात, त्या भगिनींचं कुंकू पुसलं जातं. याची जबाबदारी आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे. आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो. तर तो म्हणला माझं एकही केस येत नाही. तर मी त्याच्या सांगलीला गेलो. सांगलीला गेल्यानंतर त्या मोका सारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. ते पेपर तुमच्या समोर मी ठेवतोय. हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये. हे बघा, आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसताच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोलत ते चालतो. आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो, कोणावर गुन्हे दाखल करायचे, कोणावर केस करायचा. गायकवाड टोळीला काय पोषक वातावरण असेल त्या पोलीस स्टेशन मधनं तो कार्यरत असतो. मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा. तर दादा काय खुलासा करायला तयार. आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले. मी भाजप म्हणून भांडतच नाही, पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी. मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया मग माझ्या नावाने सोशल मीडिया माझ्यावर बडे मार. अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायकवाडवर काय करायचं, तुम्ही माझ्यावर काय विचारता? मी काय केलं तुमचं? मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालते आणि गुन्हेगारी थांबली पाहिजे. हा माझा साधा प्रश्न. ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा. जे बोलतात ते फक्त आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला
लागून चालन की मी तुमच्यासाठी किती करतो पुण्याचे खासदार पण बोलत नाही याच्यावर. त्याच्यावर येणार आहे, हळूहळू सगळे येणार आहे. तर त्याच्यावर येणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोलला की दंगे करून मोका करा. आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागले, हा तर लय पुढचा आहे, आता गुन्हेगार मोकाला कोण म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा. मग मी अजून माहिती घेतली की माझे काही गुन्हे आहेत, आणि खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची जी तयारी चालू झाली. मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, त्यांनी म्हणले दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला फक्त तुमच्यावर दाखल करायचे. मग मी म्हणलं मी काय केलं असं, आता आपण बसलोय तर माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करतं हे मला माहित नाही, पण इथे येऊन स्टिंग ऑपरेशन करून वर्ष करून की दंगेकर कुठे सापडतोय का, मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडीपार कसं करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यातला प्लॅन मला माहित नाही. पण मला पोलीस खात्याने सांगितलं की तुमच्याकडची जी तयारी आमची चालू. तर मी साधा प्रश्न की मी कुठल्याही जो काय माझ्यावर त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल. आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड बसत हे कोणी मनात आणलं ना. त्यांनी काल शिंदे साहेबांना भेटलं, शिंदे साहेबांना मी म्हणलं साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोलू नका, मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही, त्यांच्यावर टीका करत नाही, त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलतो. मी फक्त प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर ते का देत नाही मला कळत नाही. मग मी साहेब म्हणलं पुण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल ना, पुण्याची नाचक्की झाली, पोलिसांची नाचक्की झाली, ह्याच्यावर कोणच बोलत नाही, फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि काल शिंदे साहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार, क्षमा करणार, मला तेच म्हणायचं होतं. हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडून जे शिंदे साहेब जे बोलत होते ती भावना मला पुण्यासाठी त्यांची भावना होती. मग त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय बाजूला केला. सोशल मीडिया मग भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं. शिंदेंनी मोडला दंगेकरांचा हिंगा, हे कोण बोलतंय, हा ते रवी अनसपूरकर, ते कामाला आहेत ते भाजपच्या कुठल्या ते मंत्र्याकडे. आता माझा हिंगा मोडला. दुसरा महायुतीत कुरापती दंगेकरांच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती. आता हे कोण करतंय, हे भाजपचे मीडिया. पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती आहे, मी माझ्यासाठी भांडतच नाहीये. तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय, माझ्या मुलाला तुम्ही या राजकारणात घेताय, वय वर्ष 21, त्याला अजून शिक्षण त्याचं संपतंय आता, आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय. मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला, तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला. आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे, माझ्या लहान मुलावर येत आहे, आमच्या पत्नीवर येत आहे. अरे राजकारणाचं आम्ही तुमच्या मुलावर कधीच बोलणार नाही. आम्हाला कळतं, आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई हे युद्ध आम्ही लढू ना, पण तुमच्या मुलाबाळावर आम्ही कधीच जाणार नाही. आणि आम्हाला मिळेल संधी तरी आम्ही बोलणार नाही, कारण ही राजकीय संस्कृती नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे. आणि ही संस्कृती आजपर्यंत पुण्यात नव्हती. तुम्ही माझ्या कुटुंबी हल्ले करता, माझ्या लहान मुलावर 21 वर्षाच्या मुलावर हल्ला करता, तुम्ही ही पद्धत नाही. भाजपचा एकला चला रे दंगेकर भितर, अरे मी कशाला भितर, तुम्ही एकटे जाणा, आमचं काय म्हणणं आहे का तुमच्या पक्षाला. दंगेकरजी तुम्ही बरंच काही सांगतायत, काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन, म्हणजे तुम्हाला रोखलं जात आहे, पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय, आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल, चूक वाटते का तुम्हाला तुम्ही इथं आलात. मी आज काय कमी बोलतो असं वाटतं का नाही. तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणतात की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका. काल काय शिंदे साहेब तसं नाही बोलले बघा. राजकीय नाही, माझा विषय हा आहे, मी पहिला पुणेकर आहे. आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले. शिंदे साहेब म्हणले पुण्यामध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे, गुन्हेगार थांबला नाही पाहिजे. आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची, तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची, मंत्र्यांची. हे मी आज बोलणार, उद्या बोलणार, परवा हेच बोलतो, आता इथेच बोलतो.
तुमच्या भूमिकेला एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिलाय. राजकीय नुकसान आहे का तुमचं? राजकीय नुकसान झालंय का? ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे. पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो. मी पबवाल्यांवर आंदोलन केलं. या पबवाले आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काही करायचं ते त्यांनी केलं. मी ती पोषकांचं आंदोलन केलं. त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभा होता. त्यांची हस्तक माझ्या विरोध होते. आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे. मी यांवरच आहेत. मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही. सत्ता असून मी काय हापापलेलं नाही. मी खुर्चीला हापापलेलं नाही. मी जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं, मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावंच लागेल. आज माझं कुटुंबाचं बी नुकसान झालं. माझं प्रोजेक्ट बंद झाला. माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळं भाजपच्या लोकांनी केली. कोणी केली सांगतो ना. माझे प्रोजेक्ट बंद केले. तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्टवर जाऊन फोटो काढले. काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं. वक्फची जागा घेतली. पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही. हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही 5-6 लोकांनी जागा घेतली. तर माझे हल्ले झाले ना. माझा आजही हल्ला मी पोचवतोय. आज माझं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार. तुम्ही म्हणले तुमचं तोटा, मला मोठा तोटा झाला पण मी त्याला घाबरत नाही. जनतेच्या आशीर्वादाने मला आता 50,000 रुपये पेन्शन चालू झालेली. म्हणजे माझं कुटुंब जगू शकतोय जनतेच्या जीवावर. त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्याच्यातच काम करायचंय. आता मला भीती मरेपर्यंत मला चटणी मिरची या जनतेने दिलेली. पण त्याचाही काय नाही. पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला, माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला, आमच्या पत्नीवर हल्ला केला, ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पुण्याची का ह्याचा सवाल तर मी नंतर विचारणार. त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक घेतो. महायुतीमध्ये तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय. भविष्यात जर असंच चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का? मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं. बघा, राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिजे, पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिजे. ती शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे. शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं मला मान सन्मान केला त्यांचे तर मी मनापासून आभारी आहे. आणि कालही त्यांनी मला माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे. त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारींना क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हणले मी याच्यात लक्ष घालणार आहे. पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबवायलाच लागेल. कारण हे त्यांचं एक वाक्य सुचक होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहायला पाहिजे. त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात. हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले. त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे. त्यांच्यावर मोक्का आहे काय गुन्हे आहेत हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालं. तर समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे तुमच्याकडे कुठले पुण्यातले काय पुरावे तुम्ही सांगितलं विषयी तर मांडताय. पुण्यातले काय पुरावे तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय का कायम काम? याच्यामध्ये सुरुवात चांगली बसणं झाली. आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी देशमाने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो. ते मला फोनवर काय भेटत नाही. आता मला तिकडे जावे लागेल. मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावले त्याची यादी माझ्याकडे आली. मी परवा बी तुमच्याकडे पेपर दिला. अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली. परत सांगतो, तो पूर्वी RR पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो आता हे तर तो करतोय. त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले. तुम्ही माहिती घ्या. मला सांगलीची लोक रोज भेटतात. भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे. आणि मी नंतर मी म्हणलो की कोण समीर पाटील. तर मला लक्षात आलं की तो माझ्यावर मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे. माझं तर मला काय हरकत नाही. चंद्रकांत पाटील मोक्का लावण्यासाठी पुढे येत आहे तुमच्यावर. चंद्रकांत पाटील तुमच्यावर मोक्का लावणार. मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना. तुमच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं. काय स्टिंग ऑपरेशन केलं आता तुमच्या चॅनलला दाखवलं होतं कोणाला तरी की ते स्टिंग ऑपरेशन केलं. तर करू द्या, माझं काय हरकत नाही. मी लढायला तयार आहे, जेलला जायला तयार, सगळ्या गोष्टी. पण मी पुणेकर आहे आणि माझा आवाज कुणी जगातला मत बंद करू शकत नाही. मी सत्य बोलतो. माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठेही मला बोलत तर माझं सत्य मी बोलेन.
आणि माझी चूक असेल तर मी मागे घेईन, मी त्यांचं माफी मागून येईल. पण हा मोका संपलेला आहे 2001, त्याच्यावर तारीख दिसते झालेला आहे. काय झालेलं आहे नेमकं हे कशा संदर्भात कागदपत्र स्टेटस काय? मी काय म्हणतो, सज्जन माणसावर काय मोका करतात का? मोका काय सज्जन लोकांवर करतात का? गुन्हा काय होता? तो गुन्हा काय होता? त्याच्या 2001 दिसते सांगितलं. मोका लागल्यानंतर काही एका केसवर मोका लागतो का? एका केसवर मोका लागत नाही, एनसीवर मोका लागत नाही. तर याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल. ती चालू आहे, काम बंद नाहीये. आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं. पण आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते. हे याच्यावर पण बोलत नाही का? पुणे पोलिसांची नाचक्की नाही का? मग हे वाढवलेलं भांडवल कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि यांनी जाहीर केलं पाहिजे. त्यांची माझ्या विरोधात बोलतात. मी काय, मला बोला, पण तुम्ही निलेश गायकवाडचं काय हे सगळ्यांनी बोला. म्हणतात तुम्ही बोलू नका, मात्र भाजपचे आताच प्रवक्ते जे आहेत नवनाथ बंडे म्हणतात की दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे, त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे. तुम्ही काही बोलता, कसलेही आरोप करताय. मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शब्द आहेत त्यांना मी बांधिले. ते म्हणजे नालायक तर नालायक, वाईट तर वाईट, हे भाजपने बोललं. पण त्यांनी काय बोलू द्या, मला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं. मी सांगितलं की मी वाईट आहे, पण मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो. तक्रार करता तुम्ही त्यांच्यावर कोणाला तक्रार करणार? मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं. त्यांची गुप्तहेर यंत्रणा आहे, पोलीस खाते, सगळं कळतं. फक्त आता बोलायचं कोणी. आणि तुम्हाला सांगतो हे जर नाही थांबलं, मी दंगेकर राजकारण बाजूला ठेवा, हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे. आज 70 टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे. कालच आपाबळून चौकात कोयते निघले, कोयत्याची भांडणं रोज आहे. हे थांबवलं पाहिजे ना. कुणी टोळ्या कुणी वाढवल्या? बोलला नाही, अन्य प्रकरणात तुम्ही बोलला नाही, मागण्या प्रकरणात तुम्ही ही भूमिका घेतली नाही. आज निलेश गायकवाड प्रकरणाला तुम्ही चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताय. मी आरोप करत नाही, मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा. आरोप करत नाही, तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही. पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय. आरोप अजिबात करत नाही. त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाबूद करतो. मी आंदेकर टोळीवर बोलतो. आंदेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली. पुणे पोलिसांचं स्वागत केलं. मी कमिशनरचं अभिनंदन केलं. आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये आमचा पुन्हा सुरक्षित करा. मी दादांना अजिबात आरोप करत नाही, उलट ते माझे आरोप करतात. त्यांचं सोशल मीडिया माझ्या विरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा जरा. माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही. पण तुम्ही माझ्या 21 वर्षाच्या मुलावर अन्याय करता. ही काय लोक तुमची संस्कृती आहे का? आणि जे बोलतात त्यांनी समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखं बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्याकडे आज लोक येतात. आज अनेक प्रश्न आहेत. काल मी लोकमान्य नगर मधला तो विषय होता म्हाडाचा, तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले. निर्णय घ्या, जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या. आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही, हे पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय होईल ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना, आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही. ऐका ना, तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते, पण तुमच्या मुलाचे गजानन मामे सोबतचा फोटो समोर आला, त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे. हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत. तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत दादांवर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही. तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गायकवाड यांचे फोटो समोर आणलेले आहेत. तुम्ही सुद्धा पुराव्याविषयी का बोलत नाही? मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत का? आता माझ्या मुलाला आहे 21 वर्षाचा, बरोबर आहे. 21 वर्षाच्या मुलाला तो आता कॉलेजमध्ये, तो आजचा फोटो नाही, 2 वर्षाचा फोटो आहे. आणि 2 वर्षाचा फोटो तर त्या 2 वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता दर्शना, तिकडे ते मारणे भेटले, ते फोटो निघला, विषय निघला. त्यांनी मारण्यासाठी कोणाला फोन केलाय, मारण्यासाठी कुठल्या पोलीस स्टेशनला गेलाय, मारण्याला त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्याला मदत करेल का? आणि त्याला मी आमदार नव्हतो, त्यामुळे मी नगरसेवक होतो, त्यामुळे तो बी विषय राहत नाही. हा
साधा माणूस आहे, रोडनी चालला, फोटो काढला, विषय चालला. दुसरी गोष्ट, माझ्या मुलाच्या हातात बंदूक आहे, तर शाळेत ह्याच्यात त्याची खेळण्यातली बंदूक आहे. खेळण्यातली बंदूक आहे. आजही तुम्हाला दाखवतो, तुम्ही लहानपणी खेळायचा होता का बंदूक? त्यांनी काही चमचा लिंबू खेळायचा का? संघकाच्या बोलणे चमचा लिंबू खेळायचा 14 वर्षी. बंदुकी खेळणारच ना, आणि खेळण्याची बंदूक आहे ती. पाहिजे तर आता 2-3 दाखवतो घरात, एक फुगे फोडायची बंदूक आहे, त्यांनी फुगे नाही फोडायचे. शिकायचं तुम्ही चंद्रकांत पाटलांसोबतचा एकही पुरावा का देत नाहीये? त्यांचे निलेश गायकवाडसोबत थेट संबंध आहे, तुम्ही सातत्याने मी पुरावे देण्यापूर्वी त्याचे फोटो एकदम जवळ मला तुमच्याकडेच मला मिळले, तुमच्या त्या प्रेसमध्ये, आणि माझ्याकडे होते. मग आता ह्या पुराव्याच्या पलीकडे काय देऊ शकतो मी? तुम्ही एकदा एक बघा, समीर पाटील आणि चंद्रकांत पाटील आणि निलेश गायकवाड यांचा काही पुरावा एक मिनिट तेच बोलतो मी. त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामधले फोटो, त्यामध्ये निलेश गायकवाड, समीर पाटील, चंद्रकांत दादा, पोलीस अधिकारी, हे 7 वर्ष करू शकतो. बरं, एकदा फोटो येतो, चला रस्त्याने आमचा बी येतो. माझा इथे टिपू सुलतान कोण आहे, त्याच्यावर एक फोटो दिसतो, पठाणा कोण. आता रस्त्याने आला, फोटो काढला, मी काय विचारणार का कोण इंजिनियर आहे का, डॉक्टर आहे का? मी काय सगळे चेहरे ओळखतो का? काढला तर काढा बाबा, पण मी त्याला फोन केलाय का? एकदा काढला तर. आता यांचे वारंवार जर फोटो असेल ना, यांच्या टेबलवर बसून जो काम करत असेल तर त्याला विचारणार ना. समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत पाटलांशी, आणि हे मोक्यातले कागद तुमच्याकडं कुठल्या केसच्या संदर्भात? समीर पाटील हा मी ओळखतच नव्हतो. समीर पाटील कोण एवढं विचारल्यानंतर हा समीर पाटील आला. हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही. मग तो जेव्हा म्हणला, मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला, त्याच्यावर एक गोळीबार झाला. त्याचे पेपर तुम्हाला मी कोणातरी मध्ये दिलेत असं मला वाटतं. गोळीबार कोणावर झाला, कोणी हल्ल्यात कोण वाचलं, हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती, प्रेसला माहिती आहे, सगळ्यांना माहिती. मग जर हा एवढा सज्जन माणूस दादाजीकडे असेल तर मग किती सज्जनांची यादी दादांकडे असेल तेवढेच मी विचारतो, बाकी काय विचार. ते म्हणताय मी त्यांच्या काळात काम करत नाही, तुम्ही आरोप करताय. मला नंतर लक्षात आलं तो 100 कोटीचा मालक कसा झाला. मग आता मी बऱ्याच तरुणांना सांगितलं की दादांकडे तुम्हाला 100 कोटीचा मालक व्हायचा. आता एकनाथ शिंदे म्हणतात तुम्हाला की तुमचं कौतुक केलं, तुम्ही असं म्हणता कौतुक नाही केलं, कौतुक नाही केलं, कौतुक नाही केलं. मी काय माझं कौतुक, मला मी काल मला जे अपेक्षित होतं ते बोललो की ते तुमच्या पाठीशी आहे. नाही पाठीशी नाही, मी चुकीचं वाटलं तर ते मलाही बोलतील ना. माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे, त्याला पाठिंबा त्यांचा आहे. तुमची वैयक्तिक एका पक्षाची भूमिका आहे, वैयक्तिक भूमिका एका पक्षाची. बघा, याच्यामध्ये माझी नाख्या पुणेकरांची भूमिका ही, आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांची भूमिका आहे, पुणेकरांची भूमिका आहे. आणि तुम्हाला का अपेक्षित आहे ते मी डायरेक्ट विचारलं. तुम्ही सोडलं तर बाकी लोक पक्षाला मान्य आहे, पक्षाला मान्य काय, पक्षाला मान्य काय. असं असताना सुद्धा मग एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी का नाहीये? ते का ठामपणे एक मिनिट म्हणले की अजितदादा पण म्हणले की तुम्ही त्यांचा पाठिंबाच मी माझ्या आयुष्यामध्ये माझं काम सांगायला कुठल्या नेत्याकडे गेलो नाही. माझं वैयक्तिक काम, माझ्या कुटुंबाचं काम, हे हल्ले परतायची माझी ताकद आहे. ज्यांची ताकद नसेल तेव्हा मी कारवाईला तयार आहे. मी कधी माझी झोळी घेऊन जाणार नाही, कोणाकडे जाणार नाही की तुम्ही मला वाचवा. मी चुकलो तर मी माझं तयारी आहे. आणि माझं हल्ले झाले ते काय आज होतात का? माझे 30 वर्षापासून माझं हल्ले होतं. पण अजितदादा असल्याचं तुम्ही विसरला, ते खरंय का? बघा, अजितदादा माझे नेते, मी कालही सांगितलं, आजही सांगितलं, उद्या सांगितलं. पण या सगळ्या स्थितीमध्ये दादांचं किती ऐकतात ह्याची मला थोडी शंका आहे. पण नेते कोण, शिंदे की सगळे ज्यांनी सामाजिक सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे आपले नेते. पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पाळणारा कार्यकर्ता आहे. कारण त्यांच्या पक्षात त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली, मला पक्षात घेतलं, पदाधिकारी केलं. मी त्यांचे आभार तर मानतोच. पण आपण दुसऱ्या, मी चंद्रकांत दादा मी माझे नेते, मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारलं का हरकत आहे का? तुम्ही आता बोललात की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत तुमच्यावर मोका लावण्याची तयारी सुरू झालेली आहे. हे तुम्ही असंच बोलतायत की तुमच्याकडे काही एव्हिडन्स आहेत, काही पुरावे आहेत, की असंच बोलताय? याच्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्टिंग ऑपरेशन करून दिलं. ते स्टिंग ऑपरेशन एकच नागरिक ठिकाणी असं स्टिंग ऑपरेशन करतात आणि दंगेकरला मला बदनाम करा, पण तुम्ही निलेश गायकवाडवर बोला. ते मी म्हणतोय, माझं साधा प्रश्न, मला काय करायचं करा, मी तयार आहे. आणि माझ्या कुटुंबिक हल्ले तुम्ही सगळ्यांनी पाहिले.
मला त्याच्यावर तुम्ही दादांना ह्याच्यात नाही विचार त्यांना एक दिवस विचारणार ना आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार असं नाही एकटा रवी दंगेकर खासदार का बोलत नाही खासदार का बोलत नाही अहो खासदार तुमच्या पुढेच बोलत नाही तुम्हाला बघून पळून जातात तर प्रश्न ते विचारा की माझ्या मला काय विचार तुमच्या या लढाईमध्ये कुठेही तुमच्या पाठीशी दिसत नाही असं एकंदरीत चित्र तुम्ही म्हणताय सारखं वैयक्तिक लढाई आहे पण पक्ष म्हणून तुम्ही लढताय पक्ष म्हणून तुम्ही बाजू मांडताय ना आतापर्यंत मी शिवसेना हा पक्ष असा आहे की गुन्हेगारीच्या विरोधात रस्त्यावर उतरणारी शिवसेनेचा पिंड आहे आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही रस्त्यावरून समाजाची भूमिका मांडताय आणि विरोध करताय याला मला नाही वाटत मला कोण सांगेल त्यामुळे मला चांगली जाणवलं की शिवसेनेचा पूर्वी 10 वर्ष नगरसेवक होतो मी काही शिवसेनेचा आज नाही आणि शिवसेनांचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पण जनतेसाठी रस्त्यावर आता मोक्कासारखी कारवाई होणार त्याला काय असं संदीप पाटील म्हणतोय भाजपमधला एक नाराज गट तुम्हाला मदत करतो अशी चर्चा आहे नाही भाजप मधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतोय स्वाभिमानी गट की त्याला वाटतं की दंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आहे आणि कोण नाही करणार अहो सगळ्यांनाच वाटतं दंगेकर सगळ्यांनाच वाटतं की दंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ती पक्षात बोलतायत एवढं म्हणजे काय भाजपची लोक आहेत का म्हणजे आहे असणारच ना त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी वाढवणं म्हणजे त्यांचं म्हणणं की बोलवतं तरी भाजप आहे तुमच्या नाही असं कुणी म्हणलं तर आता तुम्ही सांगितलं ते भाजपाला जाणतात रोहित पवारांची बारामती करोड दंगेकरांच्या पाठीशी आमदार आहेत खासदार आहेत काही मंत्री आहेत पदाधिकारी आहेत कोण आहेत सगळेच माझ्या बरोबर आहेत ज्यांना पुण्याच्या प्रश्नावर गुन्हेगारी मुक्त करतील ते सगळेच माझ्या बरोबर ओके काहीतरी आलं काय आलंय त्यांच्याकडे काय आलंय काहीतरी आलंय हे टिंगळे म्हणून पोलीस अधिकारी त्याला मारहाण केली मी काल मी बोललो आज मी बोललो त्याच्यामध्ये पोलीस सुरक्षित नाही त्यात हे तर मी बोललोय आणि मी पोलीस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करेन मी कधी पोलिसांबद्दल चांगलं बोलत नाही पण हा अधिकारी मला एकदम आवडला की त्यांनी ऍक्शन घेतली की ती ऍक्शन शॉर्ट पण जाते आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालवं एवढं जर थोडी विनंती केली गृहमंत्र्यांनी तर पुण्यातली गुन्हेगारी बऱ्यापैकी थांबल असं वाटतं. रोहित पवार म्हणतात तुमच्या जीवाला धोका असं काय आहे का बघा मी काय म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे नाही मी आता तुम्हाला सांगितलं की सगळ्यांनी स्वीकारलंय माझे कौटुंबिक हल्ले पोलीस संरक्षण माझ्याकडे कौटुंबिक हल्ले झाले माझ्या मुलावर हल्ला होतोय माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं पाठवता येईल याची व्यवस्था त्यांनी केली आणि ह्याला मी तयारी आहे ना मी काय गप असणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मला बोलता येईल त्यापर्यंत मी पुण्याची भाषा बोलणार आहे आणि त्याचे परिणाम मी भोगले राजकीय मी बेरजेचं राजकारण करत नाही जे दुखले ते माझ्या अंगावर येणार तर ते मी स्वीकारले मी बेरजेचं राजकारण करणार नाही ज्याला मला पुढे जायचं समोर जायला मी घाबरत नाही आणि कुणी माझ्या अंगाला कुणी माझ्या विरोधात काय केलं तर मला सेनेची का दंगेकरांची भाजपचं सहकार्य असं लागेल का आधीच अपूर्व पराभव झालाय अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही किंवा तुमचे कुटुंबातला कोणी व्यक्ती जर का लढणार असाल तर भाजपमुळे तुम्हाला सहकार्य करतील का ते माझं म्हणणं आहे मला भाजप पाडू शकत नाही मला मतदार पाडू शकतो आणि निवडून मतदार तुम्ही भाऊक झाले का कधीच भाऊ होत नाही मी भाऊ झाला असतो तो तुमच्या पुढे गडत होता मी लढतो म्हणून बोलतो भाऊ मी काय नाही एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहिले आता तो परवाना दिला त्याच्यावर तुमच्या मागे एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहतात तुम्हाला सांगतो परवाना दिलेला नाही पण सांगतो त्या परवान्यावर तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे परत एकदा तुमच्या माहिती करता सांगतो पोलिसांना जो कदमांनी दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये तपासून अहवाल त्यांना अदा करण्यात यावा पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्याला परवानगी दिली नाही आणि मग पोलिसांनी त्याच्यामुळे तो थांबवला तो काय दिलेला नाही